पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अंमलदार हे पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबीरकडून खात्रीशीर माहिती मिळाली की स्वीपर कॉलनी हिंगणघाट येथे किसम एका टीव्हीएस ज्युपिटर मोपेड वाहनावर देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करून घेऊन येत आहे। अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहिती ठाणेदार मनोज गबणे यांना देऊन त्यांच्या आदेशाने स्वीपर कॉलनी हिंगणघाट येथे पोलीस स्टाफसह रवाना होऊन तेथे नाकाबंदी केली। मिळालेल्या माहितीप्रमाणे टीव्हीएस कंपनीचे सिल्वर ग्रे रंगाचे ज्युपिटर मोपेड वाहन येताना दिसल्याने त्यास पोलीस स्टाफच्या मदतीने नाकाबंदी करून वाहन थांबवले असता सदर वाहन चालकास त्याचे नावगाव विचारले। त्याने त्याचे नावगाव रवींद्र शंकर मेकलवार वय वर्ष 24 राहणार संत चोकोबा वाड हिंगणघाट असे सांगितले। पंचासमक्ष मुक्यावर मोपेड वाहनाची पाहणी केली असता मोपेड गाडीचे पायदानावर ठेवून असलेल्या चुंगणीमध्ये देशी दारूने भरून असलेल्या प्रीमियम नंबर 1 कंपनीचा 90 ml चा 200 सीलबंद शिशा प्रति 100 रुपये प्रमाणे 20,000 रुपये, जुनी वापरती टीव्हीएस कंपनीचे सिल्वर ग्रे रंगाचे ज्युपिटर मोपेड वाहन क्रमांक MH32 AW 1401 किंमत 90,000 असा एकूण 1,10,000 रुपयाचा माल विनापास परवाना वाहतूक करताना मिळून आल्याने पंचासमक्ष मोका जप्ती पंचनामा कारवाई करून सदर माल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला। ही संपूर्ण कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कुमार कवडे साहेब, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पोलीस उपनिरीक्षक सतीश जायभाये यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ढोंबरे यांनी केली आहे। सदर गुन्ह्याची पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी आसिफ कुरेशी यांची रिपोर्ट, वर्धा हिंगणघाट। पाऊस निसर्गाचं वरदान आहे, पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात। महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे। विजा पडणे आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो। विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका। पत्र्याचे शेड, बस स्टॉपचा आसरा घेऊ नका। उंच झाडे, विजेचे खांब याखाली उभे राहू नका। तटावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा। पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा। घरात विजेची उपकरणे हाताळू नका। दामिनी ॲप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते। ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।